अहो मी यायच्या पहिला काय कारभार चालू केलाय? मी चालू केलेले आहेत भजी बनवायला. भजी? हो, तू होती क्लास मध्ये बिझी म्हणून मी चालू केली तळायला भजी. अरे वा. मग हे भजी ओके. बॅटर मध्ये काय काय टाकलेलं आहे? बॅटर मध्ये आहे कांदा आहे, बेसन आहे, थोडंसं जिरं टाकलंय कुटून, मीठ टाकलेलं आहे, बस एवढंच टाकलेलं आहे. आणि हे भजी मी अर्ध्यापेक्षा जास्त तळून झालेले आहेत माझे. अर्ध्यापेक्षा जास्त नाही, बघ एकदम कुरकुरीत झालेले आहेत भजी. खाऊन दाखवा किंवा मी खाऊन बघते, म्हणजे आवाज आल्यावर ती मला कळेल. बरं बरं, खाऊन बघतो. हे घे, खाऊन बघायचं तर. भजी तर खरंच खूप चांगली दिसत आहे. खाते नंतर जेवताना खाते. आणि मग ह्याच्यासोबत काय बनवलेलं आहे? ह्याच्यासोबत बनवलेली आहे ही हिरवी चटणी. चटणी तर कमी वाटते, मग आता काय टाकायचं आहे त्याच्यामध्ये? चटणीमध्ये थोडंसं डाळवं टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं, अजून काय नाही टाकायचं. ओके. मिरच्या पण तिखट आहेत त्याच्यामुळे तिखट झालेली. हां हां हां. दही टाक, थोडं दही होतो. दही टाकायचं का आई? थोडंसं दही पण टाकता येईल. हां हां हां, चालेल. थोडासा तिखटपणा मग त्याचा कमी होईल, कारण भरपूर जास्त तिखट असतात त्या मिरच्या. आणि आता काय सरता पावसाळा आहे त्याच्यामुळे भजी खायची इच्छा झाली. सरता पावसाळा म्हणजे जाणारा पावसाळा आहे. ओके. आणि भजी खायची इच्छा झाली आणि आईने सांगितलं आज भजी बनवा भजी. कारण आज कांदे एवढे महाग असताना सुद्धा. अरे आपल्याला महागाचा फरक नाही पडत. भजी काय स्वस्त आहेत काय? भजी पण खूप महाग आहे. खूप महाग आहे, पण म्हटलं घरी बनव. घरी बनवा असं म्हणले आई. अच्छा. अजून मग दुसरं काय बनवलंय भजी सोबत जेवण? भजी सोबत बनवलेलं आहे ते तर मीच बनवलेलं आहे. सोयाबीनची भाजी आहे, इथे वरण आहे, इकडे थोडंसं मिरचू ठेवलं, इकडे वरण आहे, इथे भात आहे, चपाती भाकरी, बऱ्याचशा गोष्टी असतात घरी जेवायला. ओके. बघा भजी तर किती छान छान दिसत आहे. इथे सोयाबीनची भाजी बनवलेली आहे. ज्या सोयाबीनची भाजी ओके त्यात मिरचूमध्ये. आणि ते चपाती भाकरी खूप छान आहे. 3 काय बोलताय? मला जेवण बनवायची प्रचंड आवड आहे आणि माझा दादा मला म्हणतो की तू हॉटेल मॅनेजमेंट करायला पाहिजे होतं, पण तू आली नशिबात आणि सगळं हुकलं. अरे बापरे. मग तेच तर, आता जाते रिटर्न. मग हॉटेल मॅनेजमेंट करा, नाही तर मोठा ढाबा टाका. मला जेवण बनवायला खरोखर आवडतं. भजी तर चांगली खरंच कुरकुरीत दिसत आहे. आणि याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं मी माझ्या हिशोबाने टाकलंय, म्हणजे आईला पण नाही विचारलंय. मला मिठाचा पण बरोबर अंदाज आहे. आई बरोबर आहे की नाही? छान छान छान. आणि आमच्या दादाला म्हणजे भरलेलं ताट खूप आवडतं, त्याच्यामुळे व्यवस्थित जेवण लागतं. भरलेल्या ताटात म्हणजे सगळं पूर्ण भाजी बिजी सगळं पाहिजे त्याच्यामध्ये. हा, ओली भाजी, सुकी भाजी, भजी, चिकन असेल तर चिकन रस्सा, सुकं चिकन. अरे वा अरे वा. बरे. खाते पीते घर के हो. खाते पीते घर के, हम दिल से अमीर है. चला मग, तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. मानसीने घातली मॅक्सी, त्याच्यामुळे ती व्हिडिओमध्ये आली नाही. मला टार्गेट केलं तिने, तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि आजचं माझं टार्गेट तुम्हीच आहे. चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पण तुम्ही दिलेला सरप्राईज खरंच मला खूप आवडलेला आहे. ओके, चला बाय बाय.